आज सुट्टीचा दिवस आहे. रानात फेरफटका मारत होतो. असंच फिरत फिरत आल्यानंतर आमच्यात काय केळीची झाडं आहेत. मग केळीच्या झाडाला काय केळं वगैरे धरलेत का बघायला लागलो. लिंबू आहे. फिरत असताना अचानक नजर एका केळीच्या झाडावर गेली. पहा मग या झाडावरती माझी अशीच नजर गेली. केळीचा घड धरलाय आणि याच्यामध्ये बघा एका पक्ष्याचं घरटं आहे आणि त्या पक्ष्याच्या घरट्यानं दोन सुंदर असे अंडी आहे. मला वाटतं पक्षी आत्ताच उडून गेला नसावा, कारण चारा पाणी खायसाठी गेला असेल इथून उडून. इकडं लिंबूला काही लिंबू पण आले आणि नारळाचं झाड 2 वर्षाचं आहे सध्या. पेरूला पेरू पण धरले. पेरू मोठा पिकलेला आहे. अशा प्रकारे सुट्टीच्या दिवशी शेतात काम करायला खूप मजा येते. बघा गाजरं पण लावलेले आहेत शेतात. डाळिंबाची रोपे पण आहेत नवीन. थोडेसे कांदे पण लावलेले आहेत. पालक आहे. सध्या बाजारात लिंबू 10 रुपयाला आहे. आमच्या लिंबूला भरपूर लिंबू आलेत. काय पिकलेत पण. तर लसूण 2 टप्प्यात लावलेला होता. इथला लसूण काढलेला आहे. हा देशी होता आणि हा हायब्रिड वाला आहे. बघू आपण. बघा लसूण सध्या हार्वेस्टिंगला आलेला आहे. थोडी खाण्यापुरती वांगी सुद्धा लावलेली आहेत. वांग्याला असं सुंदर अशी वांगी आलेली आहेत. मुलं तिकडं काम करत आहेत सुट्टीच्या दिवशी. बघूया वांग्याच्या झाडाला वांगे आलेत का. सुंदर अशी वांगी सुद्धा आलेली. बघा आज सुट्टी आहे. मुलं सुट्टीत सुद्धा झाडाच्या कळ्या तोडायला लागलेत. सध्या कळ्या भरपूर आलेत. झाडं धरलेली नाही ती. ही 1 वर्षाची झाडं आहेत. बघा दुसऱ्या वेळेला मुलगी पण आमची कळ्या तोडत आहे झाडाच्या. अभ्यास करत करत शेतातली कामं पण करते. कोकिळेचा आवाज बघा कसं छान येतो. शेतात बघा आमच्या गाजराचे बी पण धरलेले आहे. खूप छान. आता बी थोड्या दिवसानं हार्वेस्टिंगला आलीत. ही पण बागेला शेणखत घातला होता, त्याच्यामध्ये मका पण आली होती. मका ठेवली व कणीस पण आले तिला. चिक्कूची पण काही झाड आहेत. बघा चिक्कू पण धरले. चिक्कूला ही आमची आंब्याची बाग. केशर आंब्याची बाग आहे. आंबे धरले बघा निरोगी. आंब्याच्या बागेत हे एक मसाले झाड आहे. याला ऑल स्पायसेस म्हणायचं. जो खूप सुंदर असा वास येतो. खतामध्ये मोहरीचा बी पण पडलेला होता. हवा खूप साऱ्या मोहऱ्या आले त्याला. आंब्याची सेटिंग बघा झाडाला.
इतके आंबे लागलेत, झाड खूप छोटं पडलं, आंबे भरपूर आहेत. बांधावर शेवग्याची झाडे पण लावली आहेत पहा. शेंगा खूप आहेत, खायला माणसं कमी आहेत. मिरच्या पण आहेत बघा, मिरची इकडे लिंबूची बाग आहे. देशी आंबा किती मोठा झालाय बघा. लिंबूच्या बागेत चवळीची शेंगा लावल्या होत्या बघा. चवळीला खूप साऱ्या शेंगा आल्यात. हा मोठा लोणच्याचा आंबा आहे बघा. खूप सारे आंबे लगडलेत. बागेच्या बांधावर अंजिराच पण झाड आहे बघा. अंजीर लागलेत, पक्षी खाऊन जातात. बोरीच्या झाडावर कोणतं फळ आहे कमेंट करून सांगा. फणसाचं पण झाड लावलेलं आहे बघा. देशी आंबा आहे, चिक्कूचं झाड बघा. बांधावरती नारळाचं झाड आहे, त्याला शेंड्यात किडा लागला होता, तर आम्ही सलाईन लावून तो किडा मारण्याचा प्रयत्न केला आणि आमचा प्रयोग यशस्वी ठरला. बघा, हे झाड खूप सुंदर आणि वाढलेलं आहे.